शांती। आज आहे 24 नोव्हेंबर 2025 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुमची ही वेळ अतिशय मौल्यवान आहे, त्यामुळे याला व्यर्थ गमावू नका। पात्रता पाहून ज्ञानाचे दान करा। प्रश्न आहे, गुणांची धारणा देखील होत जाईल आणि चलन अर्थात वर्तन देखील सुधारत जाईल, याची सोपी विधी कोणती आहे? उत्तर आहे, जे बाबांनी समजावून सांगितले आहे ते इतरांना समजावून सांगा। ज्ञान धनाचे दान करा, तर गुणांची धारणा देखील सहज होत जाईल आणि चलन देखील सुधारत जाईल। ज्यांच्या बुद्धीमध्ये हे ज्ञान राहत नाही, ज्ञान धनाचे दान करत नाही, ते आहेत कंजूस। ते विनाकारण आपले नुकसान करून घेतात। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. काहीही झाले तरी भावी समजून शांत राहायचे आहे। क्रोध करायचा नाही। जितके शक्य होईल स्वतःला कंट्रोल करायचे आहे। युक्ती रचून आप समान बनविण्याचा प्रयत्न करायचा आहे। 2. अतिशय प्रेमाने आणि नम्रतेने सर्वांना बाबांचा परिचय द्यायचा आहे। सर्वांना हीच गोड बातमी ऐकवा की बाबा म्हणतात, स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा। या देहापासून नष्टोमोहा बना। आजचे वरदान आहे, प्रत्येक आत्म्याला भटकण्यापासून किंवा भिकारीपणापासून वाचविणारे निष्काम दयाळू भव। स्पष्टीकरण आहे, जी मुले निष्काम दयाळू आहे, त्यांच्या दयेच्या संकल्पाने अन्य आत्म्यांना आपले रूहानी रूप अर्थात आत्मिक रूप किंवा आत्म्याचे ध्येय सेकंदामध्ये आठवेल। त्यांच्या दयेच्या संकल्पाने भिकायाला सर्व खजिन्यांची झलक दिसून येईल। भटकणाऱ्या आत्म्यांना मुक्ती किंवा जीवनमुक्तीचा किनारा आणि लक्ष्य समोर दिसेल। ते सर्वांचे दुःखहर्ता सुखकर्ताचा पाठ बजावतील। दुःखी आत्म्यांना सुखी करण्याची युक्ती आणि साधन नेहमी त्यांच्या जवळ जादूच्या किल्लीप्रमाणे असेल। स्लोगन आहे, सेवाधारी बनून निस्वार्थ सेवा करा तर सेवेचा मेवा मिळणारच आहे। ओम शांती।